नमस्ते, गुड मॉर्निंग. माझं नाव संदेश पवार. मी तुमच्याकडे घेऊन आलो माझं न्यू चॅनल कारलँडर. आज आपण महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीबद्दल माहिती घेणार आहोत. मित्रहो, भारतीय कंपनीबद्दल बोलायचं म्हणले तर महिंद्रा कंपनी भारतातील सर्वात जुनी कार व्हेकल कंपनी आहे. दमदार पॉवरफुल व्हेकल नुसता भारतात नाही तर भारताबाहेर 100हून अधिक देशामध्ये कार ट्रान्सपोर्ट करते. हे तुम्हाला माहीत आहे का? महिंद्राचे पहिले नाव महिंद्रा अँड महिंद्रा नसून महिंद्रा अँड मोहम्मद होते. चला तर मग जाणून घेऊ भारत स्वतंत्र व्हायच्या आधीचा तो आत्तापर्यंतचा महिंद्राचा प्रवास. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे स्थापक जगदीशचंद्र महिंद्रा यांचा जन्म 1892 साली पंजाबमध्ये लुधियाना येथे झाला. लहान वयातच त्यांचे वडील वारल्यामुळे घराची सर्व जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. तरीही त्यांनी आपले उच्च शिक्षण पूर्ण केले, कारण भारतामध्ये त्यावेळी शिक्षणाला एवढे महत्त्व नव्हते. त्यावेळेला त्यांनी आपले शिक्षण हे मुंबईमधील विक्टोरिया ज्युबिली टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये पूर्ण केले आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या लहान भावांना उच्च शिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. आणि त्याचबरोबर त्यांनी आपल्या लहान भावाला कैलासचंद्र महिंद्रा यांना शिकण्यास अमेरिकेला कॅम्ब्रिज युनिव्हर्सिटीला पाठवले. जगदीशचंद्र महिंद्रांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर 1929 ते 1939 पर्यंत त्यांनी टाटा स्टीलमध्ये सिनियर सेल्स मॅनेजर म्हणून जॉब केला. पण सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळी भारताकडून त्यांना भारताचा स्टील कंट्रोलर म्हणून नियुक्त केले गेले. कैलासचंद्र महिंद्रा यांचे कॅम्ब्रिजमधले शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी काही काळ अमेरिकेतच जॉब केला. 1942ला त्यांना इंडियन परचेस मशीन हेड म्हणून नियुक्त करण्यात आले. पण 1945ला त्यांनी भारतात परत यायचा निर्णय घेतला. त्यावेळेला त्यांनी भारतात आल्यावर इंडियन कोलफील्ड कमिटी आणि ऑटोमोबाईल अँड ट्रक पॅनल याचे चेअरमन बनवण्यात आले. यानंतर सुद्धा सरकारकडून त्यांना मोठमोठी पदे देण्यात येत होती, पण त्यांनी कोणतीही पदे घेतली नाहीत, कारण तेव्हा यांनी स्वतःचा बिझनेस घालण्याचे ठरवले होते. यांनी आपल्या फॅक्टरीसाठी स्वतःचे घरसुद्धा विकले आणि मित्र मलिक मोहम्मद याबरोबर पार्टनरशिपमध्ये आपली कंपनी चालू केली. त्या कंपनीचे नाव त्यांनी महिंद्रा अँड मोहम्मद असे ठेवले. जरी आपण महिंद्रा कार्समध्ये पुढे असलो तरी पहिलाही कंपनी स्टील ट्रेडिंग कंपनी म्हणून होती. त्याचबरोबर 1947ला भारत स्वतंत्र झाला तेव्हा महिंद्रा अँड मोहम्मदमध्ये खूप मोठे प्रॉब्लेम येऊ लागले, कारण 2 देश बनले. त्यामुळे मलिक गुलाम मोहम्मद भारत सोडून कायमस्वरूपी पाकिस्तानला निघून गेले. तेव्हा ते पाकिस्तानचे पहिले फायनान्स मिनिस्टर बनले. नंतर लगेचच तिसरे गव्हर्नर ऑफ जनरल बनले. ते इतके एकदम सोडून गेल्यामुळे महिंद्रा यांच्या बिझनेसमध्ये खूप प्रॉब्लेम येऊ लागला, कारण मोहम्मद याच्या पार्टनरशिप पण असल्यामुळे आणि ते पाकिस्तानला निघून गेल्यामुळे बिझनेसमध्ये खूप मोठा प्रॉब्लेम येऊ लागला. त्याचबरोबर त्यांनी आपली पार्टनरशिपही ब्रेक केली. आता मलिक नसल्यामुळे महिंद्राने आपले कंपनीचे नाव बदलण्याचा विचार केला, कारण पहिला कंपनीचे नेम महिंद्रा अँड मोहम्मद असे होते. त्यानंतर त्यांनी ते नाव चेंज करून महिंद्रा अँड महिंद्रा केले. त्यामुळे त्यांना त्यांच्या कंपनीचे टॅगलाईन चेंज करण्याची गरज पडली नाही, कारण त्यांच्या कंपनीचे टॅगलाईन होता M&M, महिंद्रा अँड महिंद्रा. यांनी 1949ला विले कंपनीबरोबर टायअप करून जीप कंपनीचे लॉन्चिंग केले. 1949 ते 2000 पर्यंत जीपचे नवनवीन अपडेट व्हर्जन मार्केटमध्ये करण्यात आले. कंपनी आपल्या सुरुवातीपासून ग्रो करत होतीच, पण त्यांचा टर्निंग पॉईंट ठरला म्हणजे 2000 साली आलेली बुलेरो. त्यानंतर कंपनीने 2002मध्ये स्कॉर्पिओचेही लॉन्चिंग केले. ती कंपनीसाठी बेस्ट ऑफ बेस्ट सेलिंग कार बनली व कंपनीच्या सेलिंगमध्ये नवनवीन रेकॉर्डचे अपडेट करू लागली. त्यानंतर कंपनीने नवनवीन मॉडेल्स आपल्या मार्केटमध्ये आणले, जसं की लोगन, झायलो, XUV 500, वेरिटो, कुंटो, E20 इलेक्ट्रिकल, TU 300, निओ स्पोर्ट, KUV 100, मराझो, TUV प्लस, अल्ट्रस G4 आणि XUV 300, थार असं नवनवीन मॉडेल मार्केटमध्ये आणले आणि वर्तमानमध्ये ही या गाड्यांचे सेलिंग सुरू आहे. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीची माहिती आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.